नागपुर शहर में ऑपरेशन सर्च 2.0 के तहत पुलिस को बड़ी सफलता मिली है। गिट्टी खदान पुलिस ने महिला आरोपी समेत 3 लोगों को गिरफ्तार कर चोरी और लूट की वारदात का खुलासा किया है। पुलिस के अनुसार 28 जनवरी 2026 को मोमिनपुरा इलाके में एक घटना हुई थी। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को हिरासत में लिया। आरोपियों के पास से गांजा, एक दोपहिया वाहन और रेडमी कंपनी का मोबाइल बरामद किया है। व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमच्या पथकातील एपीआय कदम, आम्ही स्वतः, त्यानंतर आमच्या पथकातील राजू टाकळकर, विशाल, राजू सिंग राठोड, रोशन, गणेश ठाकरे आणि पथकातील इतर अंमलदार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन रेड कारवाई केली। त्या रेड कारवाईमध्ये आम्हाला एक व्यक्ती ऍक्टिवा गाडीमध्ये संशयास्पदरित्या जाताना दिसला। त्याला आम्ही पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या डिक्कीमध्ये 961 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आला। पंचासमक्ष एनडीपीएस कायद्याअंतर्गत तरतुदीच्या अनुषंगाने संपूर्ण कारवाई करून 961 ग्रॅम गांजा, एक मोबाईल आणि त्याची ऍक्टिवा गाडी असा एकूण 84,025 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला। आरोपीला आणून त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई करता पोलीस ठाणे कळमना येथे पोलीस अपराध नंबर 347/26 कलम 8 क 20 ब आणि 29 असा एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आणि माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन राहुल भागणीकर सर यांच्या निर्देशानुसार याच्या गुन्ह्याची बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये यांनी हा गांजा कोणाकडून आणला होता याबद्दल अधिक चौकशी केली असता त्यामध्ये एक महिला जी ई रिक्षा चालवते त्या महिलेचं नाव निष्पन्न झालं आणि दुसऱ्या दिवशी 29 तारखेला आम्ही महिला आरोपी सलोनी रणबीर सिंग चौधरी वय 20 वर्ष हिला आम्ही पोलीस ठाणे शांतीनगर या प्रेमनगर, झेंडा चौक, लोधी मोहल्ला पोलीस ठाणे शांतीनगर या परिसरातून तिला आम्ही ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे अजून चौकशी केली असता तिने तो माल अजून कुठून आणला याबद्दल अधिक माहिती घेतली असता अजून एक पाहिजे आरोपी फारुक नावाचा व्यक्ती, ज्याचा मोबाईल नंबर आम्हाला प्राप्त आहे आणि त्याचं लोकेशन घेतलं असता तो व्यक्ती सध्या तेलंगणा या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। यावरून यातील जो मुख्य आरोपी जो अटक केला तेजकुमार नेक प्रसाद शाहू वय 30 वर्ष, राहणार मोहनलाल वाजपेयी नगर, प्लॉट नंबर 5, बुद्ध विहाराजवळ, पोलीस ठाणे कळमना, अशा व्यक्तीच्या मिळालेल्या माहितीवरून आणि मग जप्त मुद्देमालावरून आम्हाला अशा प्रकारे आम्ही त्याची बॅकवर्ड लिंकेजचा तपास करून दोन आरोपी अटक करून तिसरा आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याबद्दल एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत पोलीस ठाणे कळमना या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाई केलेली आहे। सध्या आरोपी पुलिस कस्टडीमध्ये आहेत। जब्त माल की कुल कीमत करीब 84,000 रुपए बताई जा रही है। पुलिस ने बताया कि मामले में आगे की जांच जारी है और आरोपियों से अन्य वारदातों के बारे में पूछताछ की जा रही है। ये कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में गिट्टी खदान पुलिस टीम ने की है। नागपुर से संवाददाता रोशन बोखड़े की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।